प्रश्न पहिला. भारतातील पहिल्या हायब्रिड खेळपट्टीचे अनावरण कोणत्या ठिकाणच्या क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए धर्मशाळा. प्रश्न दुसरा. शरीरातील तपासणीचा नाका म्हणून ओळखला जाणारा अवयव कोणता? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी यकृत. प्रश्न क्रमांक तिसरा बघा. डॅश डॅश तालुक्यात पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी बाळापूर. प्रश्न क्रमांक चौथा. नागपूर जिल्ह्यात डॅश डॅश खनिजांचे साठे आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी यापैकी सर्वच किंवा वरीलपैकी सर्व. म्हणजे ऑप्शन तुम्ही नीट वाचून घ्या. काय? ऑप्शन क्रमांक 1 दगडी कोळसा व मॅग्नीज. ऑप्शन क्रमांक 2 अभ्रक व लोह खनिज. ऑप्शन क्रमांक 3 चुनखडी व डोलोमाइट. असे तिन्ही काय ते यापैकी सर्व आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा. महाराष्ट्र राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे डॅश डॅश टक्के क्षेत्र बीड जिल्ह्याने व्यापले आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 3.5. प्रश्न क्रमांक 6 बघा. डॅश डॅश येथील ज्ञानेश्वर या उद्यानाची निर्मिती वृंदावन गार्डन म्हैसूरच्या धर्तीवर करण्यात आली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पैठण. प्रश्न क्रमांक 7 बघा. अहमदनगर जिल्ह्यातील दायमाबाद हे डॅश डॅश काठी वसलेले ठिकाण ताम्रपाषाण अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी प्रवरा. प्रश्न क्रमांक 8. राज्यघटनेतील कोणत्या भागास घटनेचा प्राण किंवा आत्मा असे म्हटले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए उद्देश पत्रिका. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणी जगातील पहिली हायड्रोजनवर चालणारी बोट तयार करून घेतली आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अनंत अंबानी. प्रश्न क्रमांक 10 बघा. उस्मानाबाद जिल्ह्यात डॅश डॅश या मोठ्या नद्या आहेत. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मांजरा व सीना. प्रश्न क्रमांक 11 बघा. पण त्या अगोदर प्रत्येकाने लगेच आपल्या या व्हिडिओला लाईक करायचं आहे, कारण की आपण खूप मेहनतीने असे व्हिडिओ बनवत असतो. तर प्रत्येकाने नक्की व्हिडिओला लगेच लाईक करा. संचालक महिला व बाल कल्याण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुख्यालय डॅश डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पुणे. प्रश्न क्रमांक 12. ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मुंबईचे नागरिक. प्रश्न क्रमांक 13 बघा. गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरातमधील कोणते गाव निवडले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी दांडी. प्रश्न क्रमांक 14 बघा. वाशिम या जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यामधून करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अकोला. प्रश्न क्रमांक 15. ऑक्सिजनयुक्त रक्त कशाद्वारे हृदयातून सर्व शरीराला पुरवले जाते? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी महाधमनी मार्फत. प्रश्न क्रमांक 16 बघा. प्रसिद्ध धार्मिक स्थळे व राज्य दिली आहेत यापैकी चुकीची जोडी ओळखा किंवा कोणती आहे? बरोबर. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तिरुपती बालाजी तेलंगणा. तर याचं योग्य उत्तर काय राहील किंवा तिरुपती बालाजी हे मंदिर कोणत्या राज्यात आहे किंवा कोठे आहे कमेंट करून मला लगेच सांगा. प्रश्न क्रमांक 17. भारताची मिसाईल वुमन म्हणून कोणाला ओळखतात? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी डॉक्टर टेसी थॉमस. प्रश्न क्रमांक 18 बघा. जगातील पहिले पामच्या पानांचे हस्तलिखित संग्रहालय कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी केरळ. प्रश्न क्रमांक 19 बघा. अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी विनायक दामोदर सावरकर आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. 19व्या स्थानावरून कितव्या स्थानावर भारताने वस्तूंच्या जागतिक निर्यात दरांमध्ये झेप घेतली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 17. प्रश्न क्रमांक 21 बघा. कापेश्वर गरम पाण्याचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी यवतमाळ. प्रश्न क्रमांक 22. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर चिल्का कोणत्या राज्यात आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ओडिशा. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर प्रत्येकाने मला लगेच आत्ताच्या आत्ता कमेंट करायची आहे. येणाऱ्या काळात तुम्हाला कोणत्या परीक्षेसाठी असेच PYQचे व्हिडिओ पाहिजे आणि सोबतच तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय लगेच मला प्रत्येकाने कमेंट करून सांगायचं आहे.
प्रश्न क्रमांक 23, जलविद्युत उत्पादनात पुढीलपैकी कोणते राज्य अग्रेसर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 24 बघा, जगात सर्वप्रथम प्लास्टिक कप्स आणि प्लेट्सवर बंदी घालणारा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए फ्रान्स. प्रश्न क्रमांक 24, महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 1972. प्रश्न क्रमांक 26, सर्व पेशींचा जन्म हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशींमधूनच होतो असे कोणी स्पष्ट केले? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आर विरशॉ. प्रश्न क्रमांक 27 बघा, 100 रुपयांची नवीन नोट छापण्यास मान्यता कोणत्या देशाने नुकतीच दिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नेपाळ. प्रश्न क्रमांक 28 बघा, मध उत्पादन व विक्रीसाठी महाबळेश्वरमधील प्रसिद्ध गाव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मांगर. प्रश्न क्रमांक 29, भारतातील खनिज तेलाची पहिली विहीर कोठे खोदली गेली? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दिग्बोई. प्रश्न क्रमांक 30, कोणत्या वृत्तसंस्थेला चित्रणाच्या क्षेत्रातील पुरस्काराने यावर्षीचा पुलित्झर पुरस्कारामध्ये सन्मानित करण्यात येणार आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए रॉयटर्स. प्रश्न क्रमांक 31, सातपुडा पर्वतरांगेत पुढीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी यापैकी सर्व. म्हणजेच ऑप्शन वाचून घ्या, चिखलदरा, तोरणमाळ, पंचमढी. पुढचा प्रश्न क्रमांक 32, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी दिल्ली. प्रश्न क्रमांक 33, भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या शहरांदरम्यान प्रस्तावित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मुंबई अहमदाबाद. प्रश्न क्रमांक 34, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMFची स्थापना कधी झाली? तर बघा 27 डिसेंबर 1945. 27 डिसेंबर 1945 ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35, कोणत्या राज्यात भारतीय सेना आणि वायुसेना यांच्याद्वारे गगन स्ट्राईक 2 या सरावाचे आयोजन करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पंजाब. प्रश्न क्रमांक 36, जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यास काय म्हणतात? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मुख्य कार्यकारी अधिकारी. प्रश्न क्रमांक 37, निरोगी डोळ्याकरिता डोळ्यांतील स्नायू शिथिल असताना डोळ्याच्या भिंगाने नाभीय अंतर डॅश डॅश असते? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 2 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 38, वरून 2023 हा भारत फ्रान्स यांच्यातील कोणत्या प्रकारचा संरक्षण सराव होता? तर आता ह्या प्रश्नाचं उत्तर बघण्या अगोदर प्रत्येकाला छोटीशी विनंती आहे, जे विद्यार्थी नवीन असतील आपल्या हे यूट्यूब चॅनलवरती त्या सर्वांनी आत्ताच्या आता लगेच आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. कारण की आपण असेच महत्त्वाचे PYQ असेल, IMP प्रश्न असेल, तसेच लेक्चर असेल, सर्व परीक्षांसाठी दररोज आणत असतो. त्यामुळे आत्ताच्या आता चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम पोहोचत राहील. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नौदल आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39, देशातील पहिले मातीचे धरण म्हणून गणले गेलेले गंगापूर धरण राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नाशिक जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 40, भारताने कोणत्या देशाला रस्ते आणि महामार्ग अर्थात रोड नेटवर्किंग मागे टाकले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी चीन.